श्री नवनाथ सत्वतीर्थ नेमकं काय आहे? श्री नवनाथ सत्वतीर्थ हा नाथांचा, नवच्या नऊ नाथांचा, या सबंध भूलोकावरचा असा दरबार आहे जिथे या नाथांच्या दरबारामध्ये भूतकाळात सलग 6 महिन्यांचा कालखंड, त्याच्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवस रात्रीतला प्रत्येक क्षण अखंडितरित्या रामनाम महाराजांची सेवा घडलेली आहे. रामनामाचा जप केला गेलेला आहे. खंड न पडू देता एक क्षणभर सुद्धा 6 महिन्यांच्या सबंध दिवस रात्रीच्या प्रहरात नवच्या नवनाथांनी त्यांच्या कृपापात्र काही भक्तांकडून अखंडित तिथे रामनामाचा जप करून घेतलाय. रामनामाचं उच्चारण अखंडित करून घेतलेलं आहे आणि तिथल्या भूमीची परिपूर्ण मशागत करून घेतली. या सबंध भूतलावर आत्ताच्या क्षणापर्यंत एकही तीर्थक्षेत्र, एकही धाम, एकही इष्टदेवी देवतेचं क्षेत्र किंवा नवच्या नवनाथांचं अन्य क्षेत्र एकही असं नाही की जिथे सलग 6 महिने अहोरात्र प्रत्यक्षण रामनाम अखंडित उच्चारलं गेलेलं आहे. अशा नाथांच्या दरबारातली जी भूमी रामनामाने मशागत केली गेली, त्या मशागतीतून तिथल्या दरबारातल्या भूमीमध्ये 2 पुष्प उमलली गेली. पहिलं पुष्प म्हणजे रामनाम महाराजांचा प्रगट दिनाचा उत्सव. रामनामांच्या प्रकट दिनाचा उत्सव हा इथून मागे भूतलावर कोण्याही देवी देवतेच्या मंदिरामध्ये साजरा केला गेला नव्हता. तो इथे या नवनाथांच्या दरबारात शुभारंभादाखल आरंभिला गेला आणि पुढे तो चालत आलेला आहे. आता दुसरं श्री नवनाथ सत्व तीर्थ दरबाराचा आता मुख्य जोड आहे आदिगुरु कैलासनाथ क्षेत्र. या द्वितीय कृपेच्या संगमातून तिथे जे दुसरं पुष्प उमललं गेलं ते म्हणजे श्री रामनाम चालीसा. आता ही श्री रामनाम चालीसा म्हणजे कुठल्याही प्रकारची कव्य कावनाची शब्दरचना नाही. ही शब्दरचना म्हणून कुठल्याही प्रकारची कवन किंवा स्तोत्र अशा स्वरूपातली लेखणी नाही. ही श्रीरामनाम चालीसा हे नाथांच्या दरबारात तिथल्या पावनभूमीत उमललेलं असं पुष्प आहे की ते रामनाम महाराजांचं विराट रूप आहे. विराट, जसं प्रभू रामचंद्रांचं विराट रूप एक आणि एकमेव भक्ताला दर्शनासाठी लाभलं ते म्हणजे कागभूषुंडी महाराज. कागभूषुंडी महाराजांना जे प्रभू रामचंद्रांच्या विराट रूपाचं दर्शन झालं, त्या प्रभू रामचंद्रांचे जे स्वामी आहेत ते स्वामी म्हणजे रामनाम. म्हणजे प्रभू राम हे सेवक आहेत रामनाम महाराजांचे आणि त्या रामनाम महाराजांच्या विराट रूपाचं दर्शन करून देणारी ही श्री रामनाम चालीसा आहे. कारण आता या कलियुगामध्ये भगवंताचा फक्त नामावतार आहे. भगवंताच्या प्रत्यक्ष रूपातल्या अवताराची युग इथून मागची झाली. आता नामावतारात आहेत. त्यामुळे आहार शास्त्रानुसार तुम्ही शाकाहारी आहात किंवा मांसाहारी आहात ही भाग
ही बाजू ही ते बंधनात येत नाही. तुम्ही नामाहारी असणं महत्वाचं, तुमचं मन नामपरायण असणं महत्वाचं. आणि हे नामाहारी का असावं, हे रामनाम महाराज त्यांच्या विराट रूपातून, श्री रामनाम चालिसेतून इथे त्यांच्या कृपेस पात्र असलेल्या प्रत्येक जीवात्म्याला सांगत राहणार आहेत. आता ही श्री रामनाम चालिसा एक तर मुळात जे भगवंताचं आता नामावताराचं हे युग आहे, नामरूपात जे भगवंताचं अस्तित्व आहे. नाम म्हणजे अक्षर, अक्षर ब्रह्म. या फक्त 2 अक्षरात रामनाम महाराजांच्या या फक्त 2 अक्षरामध्ये नामावताराचं कार्य जगतामध्ये चाललेलं आहे. आता अशी विराट रूपाची दर्शनीय असलेली श्री रामनाम चालिसा ही साधारण भेटवस्तू नाही कुठल्या प्रकारची की जी तुम्ही सोबत घेऊन चाललेले आहात. वर करणी तुम्हा सर्वांना असं भासेल की श्री नवनाथ सत्वतीर्थ येथून अयोध्येला आम्ही श्री रामनाम चालिसा घेऊन जात आहोत. पण वास्तविकता अशी आहे की रामनाम महाराज तुम्हा लोकांना सोबत घेऊन चाललेले आहेत. आणि ही जी अत्यंत परम भाग्याची संधी आहे ती श्री नवनाथ महाराजांनी एका कृपेच्या वर्षावातून, विशेष कृपेतून तुम्हा लोकांना देऊ केलेली आहे. मग जर विराट रूपातल्या रामनाम महाराजांच्या दर्शनाची ही बाजू, त्याच्या सोबत तुम्ही जात आहात, ते तुम्हाला नेत आहेत, या भौतिक जगतामध्ये साधारण एखाद्या शासकीय अधिकाऱ्याचा कारकून सुद्धा केवळ त्या पदामुळे, त्या चरणाशी आश्रित असल्याच्या स्थानामुळे ज्या ऐकबाज आणि अगदी रुबाबदार देहबोलीत वर्तन करतो की नाही, तसं इथे अनंत कोटी ब्रह्मांडाच्या स्वामींचे पण जे स्वामी आहेत रामनाम, त्यांच्या चरणांसोबत तुम्ही प्रवासात जाणार आहात. म्हणजे तेवढ्याच थाटामाटात, तेवढंच नटून थटून वाजत गाजत त्यांच्या सोबत तुम्ही पावलं टाका निघताना. बरं, सांगणार तरी किती रामनाम महाराजांच्या बाबत, सांगणार तरी किती. अक्षर 2 आहेत फक्त, पण केवळ एक साधारण तुम्हा लोकांच्या ध्यानात येण्यासाठी काही दृष्टांत रूपी सांगतो. एक गृहस्थ होते, खूप श्रद्धाळू आणि आस्तिक हृदयाचे मनाचे. ते एका सिद्ध पुरुषांना गुरुस्थानी मानून त्यांच्याकडे दर्शनासाठी वारंवार जात असत. त्यांना एक पुत्ररत्न होता. बर, पुढे कालखंडाने त्या गृहस्थांचं वय खूप झालं, शरीर थकलं, मन थकलं आणि गुरुपौर्णिमेचा दिवस होता. त्या सिद्ध पुरुषांच्या दर्शनाला जाण्याकरिता शरीर साथ देईना, म्हणून त्यांनी त्यांच्या चिरंजीवाला विनंती केली, मला तेवढं दर्शनाला घेऊन चल. बरं, एक तर त्या पुत्राचाही विवाह झालेला होता, त्यालाही मुलं बाळ होती, पण तो पुत्र अत्यंत नास्तिक मनोवृत्तीचा आणि अश्रद्धा हृदयात असलेला, देव धर्म या गोष्टीच न मानणारा. खूप विनंती केल्याच्या नंतर त्या पुत्राने पित्याची विनंती मान्य केली. म्हणे मी तुम्हाला घेऊन येतो, पण तिथे गेल्याच्या नंतर तुम्ही जर म्हटलं की दर्शन घे, यांच्या पाया पड, असं कर, तर मी ते कदापि करणार नाही. मग शेवटी वडिलांनी सांगितलं ठीक आहे, तसंच होईल.
मग पिता पुत्र दोघे तिथे गेले. सिद्ध पुरुषांचं दर्शन घेतलं त्याच्या वडिलांनी आणि त्या गुरुजींना सांगितलं की हा माझा मुलगा आहे. पण त्यावरही त्याने हात जोडले नाहीत, काही नाही. गुरुजींनी पाहिलं आणि वडिलांची छान सेवा करतोस, माझ्यासाठी थोडं सहकार्य करशील का उद्याला? तर म्हणे काय? म्हणे नाही, मला त्या पलीकडच्या आडमोळी वाटेने थोडं पुढे दिशेने, पण एकट्या मला चालता येत नाही, मला थोडं येऊन. मात्र थोडं सहकार्याच्या भावनेतून त्याने होकारार्थी मान डोलावली की म्हणजे ठीक आहे, मी उद्या येईन तुम्हाला मदतीला. दुसऱ्या दिवशी त्या मुलाने तो शब्द पाळला आणि त्या गुरुजींना त्या आडवळणी वाटेने हात धरून सोबत काही अंतरावर नेलं. काही अंतर पुढे गेल्यावर त्या गुरुजींनी सांगितलं की बाळा, आता तू जा घरी, मी आता इथून पुढे जाऊ शकतो, पण आता नेमकं तुला देण्यासाठी माझ्याकडे काही नाही. तर मी फक्त काय करतो, मी एकदा राम म्हणतो, त्याच्यासोबत तू एकदा राम मान. तर त्या मुलाने विरोध दर्शवला. म्हणे नाही, मी तसं बोलणार नाही, काही मी मानतच नाही असं काही. तर म्हणे अरे तू मानू नकोस, माझ्यासाठी फक्त एकदा राम मान. म्हणे बरं तुमच्यासाठी म्हणेन, पण पुढे जर म्हणत राहा असं असेल तुमच्या मनात तर ते मला होणार नाही. म्हणा. त्यानुसार त्या मुलाने एकदा राम हा शब्द उच्चारला, नाम म्हणून नव्हे, शब्द म्हणून. मग त्या गुरुजींनी सांगितलं की आता हे जे काही तू एकदा उच्चारण केलंस की नाही, पुढे जर भविष्यात कोणी तुला विचारलं की तू एकदा रामनाम जे घेतलंय त्याचं तुला काय फळ हवंय, तर तू इतकंच सांगायचं की मला पूर्ण फळ पाहिजे, त्याचं पूर्ण फळ हवंय. मग तेवढं त्याने फक्त लक्षात ठेवलं आणि तिथून निघून गेला. पुढे दीर्घ कालखंडानंतर त्याचं पूर्ण लाभलेलं आयुर्मान व्यतीत झालं आणि त्याच्या अंतिम श्वासाचा क्षण नजदीक आला. मृत्यू क्षणी त्याच्या देहातून त्या आत्म्याला घेऊन यमदूत चित्रगुप्त दरबारी हजर झाले. त्याच्या जन्मातल्या त्या पूर्ण पाप पुण्याचा लेखाजोखा चित्रगुप्त महाराजांनी केला आणि सबंध आयुर्मानात एकदा रामनाम घेतलंय, त्याचं पहिलं पुण्यफळ त्याला देणं गरजेचं आहे. या धर्मराजांच्या यमराजांच्या शासनाच्या नियमानुसार त्याला पुण्यफळ देण्याची वेळ आली आणि त्याला विचारणा झाली की तू सबंध आयुष्यात एकदा रामनामाचं उच्चारण केलंय, त्याच्या मोबदल्यात तुला काय हवंय? त्यावेळी त्या आत्म्याला ते स्मरण झालं त्या गुरुजींचं की कोणी विचारलं तर पूर्ण फळ पाहिजे म्हणायचं. आणि त्यानुसार त्या आत्म्याने तिथे सांगितलं की मला याचं पूर्ण फळ हवंय. आता एकदा रामनाम घेतलेलं पूर्ण फळ काय असतं हे चित्रगुप्तांना समजेना. मग ते यमराजांकडे गेले. म्हटले यमराज, हा असा असा आत्मा आहे, सबंध जन्मात फक्त एकदा राम म्हटलाय आणि तो म्हणतोय की याचं मला पूर्ण फळ पाहिजे. तर एकदा राम म्हटल्याचं पूर्ण फळ काय द्यायचं याला? यमराजांनाही चिंता पडली. म्हटले अरे हो, एकदा राम म्हटल्याचं काय पूर्ण फळ द्यावं याला? मग म्हटलं असं करूयात, ब्रह्मदेवांनाच जाऊन विचारूयात. मग त्या आत्म्याला घेऊन ते ब्रह्मलोकात गेले. ब्रह्मदेवांना विचारलं की प्रभू, या आत्म्याने केवळ एकदा रामनाम उच्चारले सबंध जन्मात
आणि तो त्याच्या मोबदल्यात पूर्ण फळ मागतोय. आता पूर्ण फळ म्हणून काय द्यायचं हे माझ्या अनुभवात नाही आतापर्यंत. ब्रह्मदेव म्हटले, आता एकदा रामनामाचं पूर्ण फळ नेमकं काय हे मलाही सांगता येणार नाही. एक काम करावं, विष्णुदेवांकडे जावं. मग आता एका रामनाम उच्चारणाचं पूर्ण फळ काय आहे हे पाहण्याच्या ऐकण्याच्या उत्सुकतेने ब्रह्मदेव सुद्धा त्यांच्या सोबत गेले विष्णू दरबारी. तर विष्णू भगवंतांना जाऊन विचारणा केली की असं असं आहे, एकदा रामनाम उच्चारणाचं पूर्ण फळ अपेक्षित ठेवलं या आत्म्याने. मग विष्णुदेव म्हटले, आता ही माझ्यासाठी सुद्धा द्विधा मनस्थिती आहे, पण जे मुख्य राम भक्त आहेत, जे आवाज येतोय का? हो येतोय दादा. जे मुख्य राम भक्त आहेत, जगतामधले सर्वात मोठे महादेव, अशा शिवबाबांकडे जाऊ म्हणजे पूर्ण फळ लक्षात येईल. मग आता त्या आत्म्याच्या लक्षात आलं की एकदा रामनामाचं पूर्ण फळ काय आहे हे या मोठ्या देवतांना सुद्धा ठाऊक नाही. मग मात्र त्याचा ऊर भरून आला आणि देहबोलीत बदल झाला. म्हणे तुम्हा लोकांसोबत मी फिरणार नाही असा. मला पालखीत बसवून न्या, आता कुठं न्यायचंय तिथे. ब्रह्मदेव, विष्णुदेव आणि खुद्द यमराजांनी पालखीत नेलं शिवबाबांकडे. शिवबाबा म्हटले की मी तर अखंडित रामनाम घेतोय, पण एकदा रामनाम घेतल्याचं पूर्ण फळ काय आहे हे मलाही सांगता येणार नाही. आता या समस्येचा तिढा सोडवणारे जे कोणी आहेत ते स्वतः ज्यांचं नाम आहे ते प्रभू रामच आहेत. आता त्यामुळे आपण सगळेजण साकेत धाम मध्ये त्यांच्या चरणी जाऊ. या सर्वांनी त्या आत्म्याला पालखीत बसवून साकेत धामात नेलं. सर्वात वरचं 14वं लोक प्रभू रामचंद्रांचं, आनंद कोटी ब्रह्मांडाच्या स्वामींचं. आणि तिथे नेल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रांच्या इथे नेऊन हात जोडून सर्वांनी सांगितलं की प्रभू, हा आत्मा म्हणतोय की घेतलं तर मी पूर्ण फळ घेईन एकदा रामनाम उच्चारण्याचं, पण आता पूर्ण फळ म्हणून काय कसं द्यायचं हे समजेना आम्हाला. प्रभू राम हसले सर्वांकडे बघून गालातल्या गालात. म्हटलं, आता तुम्ही सर्वांनी एवढं त्याला पालखीत बसवून आणलेलंच आहे, तर एक काम करा, त्याला माझ्या मांडीवर बसवा आणि जा तुम्ही. मग पुन्हा हे सर्वांनी विचारलं, पण प्रभू पूर्ण फळ म्हणून काय येते आहे का रामनामाच्या उच्चारणाचं? मग मात्र पुन्हा एकदा हसले आणि म्हटले, अरे एकदाच त्यांनी उच्चारण केलं होतं ना, त्याच्या बदल्यात तुम्ही सर्वांनी त्याला पालखीत बसवून माझ्या मांडीवर आणून बसवलंय, अजून काय पूर्ण फळ द्यायचं त्याला? सांगण्याचं तात्पर्य काय, एका उच्चारणाने सीता मातेचे पिता जनक महाराज, प्रभू रामचंद्रांचे सासरे, त्यांचं अवतार कार्य संपल्यानंतर आत्मा जसा पुढच्या प्रवासाला निघाला आणि नरक लोकाच्या नजदीक वाटेने पुढे जात असताना कानावर असे व्याकुळतेचे आवाज, अकरा विक्रा तन्मयतेचे, की वाचवा महाराज वाचवा. आणि ती सगळी व्याकुळता ऐकून त्यांनी यमराजांना विचारलं, हे एवढं व्याकुळ ओरडणं कोणाचं आहे? मग यमराज म्हटले, प्रभू इथे नरक लोक आहे बाजूला. नरक लोकाच्या 40 मुख्य शाखा आणि 128 उपशाखा एका ओळीत आहेत. त्यामुळे तो आवाज त्यांचा त्या सगळ्यांच्या पापकर्माची शिक्षा भोगतानाचा सगळं ऐकू येतोय. जनक महाराज म्हटले, मला हे सहन होत नाही.
या सर्वांना मुक्त करण्यासाठी काय करावं लागेल ते सांगा. यमराज म्हटले, नाही प्रभू, रामनामाखेरीज त्यांची मुक्तता होणार नाही. बरं, भूलोकी तिथून त्यांचं प्रस्थान होताना सुद्धा इतर जीवितांसाठी रामनाम सत्य ह्याच्या जयघोषात सगळी जागृती चालू आहे. 33 कोटी इष्टदेव देवतांपैकी अन्य कोण्याही देवताचं नाम त्या क्षणी न घेता सत्य रामनामच आहे हे सगळं भूलोकी चालू आहे जागृतीचं. पण तरी सुद्धा हे त्याच्यापासून वंचित राहिल्याने ही यांची दुर्दशा आहे. त्यामुळे मुक्ती तिथेच आहे. जनक महाराज म्हटले, मी देतो एक रामनामात मुक्ती मी देतो. आणि त्या दिशेने मुख करून फक्त जोरात राम असं म्हटले. सबंध नरकलोक त्या क्षणी ओस पडलं, रिकाम झालं, मुक्त झालं. सबंध यमपुरीमध्ये यमदूतांमध्ये खळबळ उडाली. यमराजांकडे धाव घेतली की सर्व नरकलोकच मोकळं झालं. प्रभू, आता आपण कार्य काय करायचं? मग यमराज म्हटले, जनक महाराजांना फक्त पुढे जाऊ द्या, आपलं कर्म पुन्हा चालू होईल. आणि जसं मग जनक महाराज पुढे राम राम म्हणत पुढच्या दिशेने निघून गेले, तेव्हा पुन्हा यमराजांचं कार्य चालू झालं. एका रामनामावर इतकं होत राहतंय, काय सांगायचं त्या उच्चारणाचं. बर, जनक महाराजांना तेवढ्यावर त्यांची तृष्णा शमली नाही रामनामाच्या महत्वाची. त्यांनी पुन्हा अवतार घेतला गुरु नानक महाराजांच्या रूपात. जे गुरु नानक अवतार जो आहे तो जनक महाराजांचा आहे. सीता मातेचे पिता, प्रभू रामचंद्रांचे सासरे. तुलसीदास गोस्वामी जे आहेत ते वाल्मिकी ऋषींचे पुढचे अवतार आहेत. कारण वाल्मिकी ऋषींच्या अवतार कार्यात रामनामाची माहिती सांगून मन भरलं नाही त्यांचं. तुलसीदास गोस्वामींच्या जन्मात अवतारात आले. बालक जन्माला आली रडण्याचा टाहो फोडण्यापूर्वी मुखातून राम हा शब्द उच्चारलेला सर्वांनी ऐकला आणि त्यानंतर ते बालक रडू लागलं. म्हणून त्या बालकाला जन्मापासून राम बोला असं म्हणायचे. तुलसीदास हे नाम पुढे मिळालं. बरं, एवढ्यावरच थांबत नाही सगळं. या रामनामाच्या महती खातर सांगणं आणि ऐकणं या दोन्ही प्रक्रियांसाठी अनंत कोटी जन्मांची शृंखला आत्म्यांना करावी लागेल, तरी सुद्धा ते पूर्ण होणार नाही. हे कोणाचं नाम आहे? एकतर ते स्वामी आहे प्रभू रामांचा. बर, प्रभू राम म्हणजे कोण? विष्णू देवांचा 7वा अवतार नाही. 27 कल्पांमधून, 27 कल्प म्हणजे काय? 1000 सतयुग, 1000 त्रेतायुग, 1000 द्वापरयुग, 1000 कलियुग असा समूह म्हणजे एक कल्प. आणि अशा 27 कल्पांमधून एकदा जन्म घेतात, एकदा अवतार घेतात ते प्रभू राम. आणि प्रत्येक युगात त्यांची भूमिका पार पाडण्यासाठी 999वा जन्म म्हणजेच विष्णूचा 7वा अवतार इथे येत असतो लीला करण्यासाठी. पण अनंत कोटी ब्रह्मांडाचे जे स्वामी आहेत मुख्य प्रभू राम, ते 27 कल्पातून एकदा येतात आणि ते 27 कल्पातून एकदा आलेलं स्थान म्हणजे अयोध्या. अशा अयोध्येमध्ये तुम्ही त्यांच्या स्वामींच्या विराट रूपाला घेऊन चाललेले आहात हे वरकरणी तुम्हाला वाटतंय, पण त्यांचे स्वामी त्यांच्या विराट रूपासोबत तुम्हाला घेऊन निघालेले आहेत. सगळी 9च्या 9 नाथांची
कृपा. त्यामुळे त्यांना वाजत गाजत मातात सोबत, त्यांच्या सोबत चला. त्यांनी होणार काय आहे की आतापर्यंत तुम्ही सर्वांच्या बाबतीत फक्त एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ठाऊक होतं की तुम्ही श्री नवनाथांना ओळखता का? तर तुमचं उत्तर होतं हो. पण दुसरा जो प्रश्न आहे की नाही, श्री नवनाथ महाराज तुम्हाला ओळखतात का? तर आता त्याचं उत्तर आहे ओळखतात. हो हो हो. ही सगळी किमया ह्या पुण्यकर्मामुळे झालेली आहे. इथून मागे फक्त नवनाथ महाराजांना तुम्ही ओळखत होतात, आता नवनाथ महाराज तुम्हाला ओळखतात. त्यामुळे ही परम संधी तुमच्या पदरात आलेली आहे. तुम्ही सर्वांनी मिळून तुमचं तन मन धन जेवढं झिजवून त्यांच्या सोबत तिथे जाता येईल ते फक्त पदरी पाडून पवित्र करून घ्या. हो दादा हो. त्याच्या मोबदल्यात जे जे काही नाचशक्ती आता देणार आहे की नाही ते सगळं कल्पनेच्या पलीकडचं असणार आहे. फक्त सज्ज राहायचं आता. हो दादा. प्रभू रामचंद्रांपेक्षा मोठं मोठं अति मोठं त्यांचं नाम. किती मोठं? प्रभू रामचंद्रांनी स्वतः पाहिलं, अरे ज्या पाषाणांवर माझं नाम लिहिलं जातंय ते पाषाण हे सागराच्या जलावर तरंगतायत. ते पाहून खुद्द प्रभू राम आश्चर्यचकित झाले. आणि त्यांनी काय केलं, त्यांच्यापासून थोडं दूर जाऊन एका बाजूला अंदाज घेतला, आपल्याला कोणी पाहत तर नाही. मग त्यांच्या लक्षात आलं नाही ते आपल्याला पाहणारं कोणी नाही. हातामध्ये 3 खडे उचलले छोटे छोटे आणि स्वतःच्या उजव्या हाताने एक एक खडा त्या पाण्यात टाकला. पहिला टाकला बुडाला, दुसरा टाकला बुडाला, तिसराही बुडाला. मग मात्र निराश झाले. म्हटलं हे कसं शक्य आहे? आणि मग थोडी मान वळवून पाहिलं तर बजरंगबली लपून पाहत होते. हसले बजरंगबली. जवळ येऊन म्हटले, प्रभू काय केलं? म्हणे नाही हनुमान, एवढे मोठमोठे पाषाण बघ तिथे माझं नाव लिहिलंय, तरंगतायत. मग म्हटलं माझंच नाव लिहून ते तरंगतायत, मग मी टाकल्यानंतर पण तरंगलं पाहिजे. हे असं कसं? तर म्हणे प्रभू ज्याच्या वरचा तुमचा हात सुटला तो बुडणारच ना. तुमच्या नामात सामर्थ्य आहे, ते तुमच्यापेक्षा मोठं आहे. इथे खुद्द तुम्हाला वाटलं की तुमच्या हातानेच टाकावं, पण तुमच्या हातातून निसटलं तर बुडल्याखेरीज राहील कसं? त्यांच्यापेक्षा त्यांचं नाम मोठं आहे. इतकं मोठं की अगदी देहाला सुद्धा ते उच्चारणामध्ये अडथळा आणण्याची अनुमती नाही. एकच नाम असं आहे की मुखामध्ये 32 दातांपैकी एकही दात नसताना सुद्धा स्पष्ट उच्चारता येतं, राम. 33 कोटी देवी देवतांच्या अनंत नामानं मुखामध्ये दात असणं गरजेचं आहे. पण राम हे नाम जे आहे त्याला दाताचं असणं नसणं सुद्धा बंधनकारक नाही. पर त्या नामाचा एवढा प्रताप एवढं सामर्थ्य की काशीमध्ये शेवटचा श्वास सुटल्यानंतर जी मुक्ती मिळते की नाही, ती मुक्ती मिळण्यापूर्वी तिथल्या त्या प्रेताच्या उजव्या कानाचं आकारमान मोठं झालेलं दिसतं. आतापर्यंत तुमचं विज्ञान तंत्रज्ञान कोणीही ते सिद्ध करू शकलं नाही की काशीमध्ये
मृतदेहाच्या उजव्या कानाचं आकारमान का वाढतं? कारण त्या देहातून आत्मा बाहेर पडताना उजव्या कानात शिवबाबा स्वतः राम म्हणतात. हो दादा हो. ती थेट मुक्ती होते त्या जीवात्म्याची. मुक्तीचा एकमेव मार्ग, बर फक्त तेवढ्याच मुक्तीचा नाही, ऐहिक भौतिक पारलौकिक सर्वांगीण स्तरावरच्या मुक्तीचा मार्ग. बर, ही श्री रामनाम चालीसा भविष्यात काय वळण घेणार आहे याच तुम्हाला आता काही चुणूकभर सुद्धा कल्पना नाही. श्री रामनाम महाराजांच्या प्रकट दिनाचा उत्सव पुढे काय वळण घेणार आहे हे आता तुम्हाला ज्ञात नाही. श्री नवनाथ सत्वतीर्थ या परमभूमीचा पुढचा प्रवास कसा असणार आहे हे तुम्हाला ठाऊक नाही. पण नवनाथ महाराज आता जे कर्म करून घेत आहेत त्या कर्मामुळे या 3 परम भाग्यशाली बिंदूंशी जी तुमची जोडणी झाली आहे त्याच्यातून जो तुमचा पुढचा आयुर्मानाचा जन्माचा जन्मानंतरचा जो प्रवास आहे त्याची सुरुवात आत्ताच दैदिप्यमान उद्धारानिशी सुरू झाली. तुमच्या 21 पिढ्यांचा उद्धार होऊन गेला. 21 पिढ्या म्हणजे कोणत्या? मातेकडच्या कुळातल्या 21, तुमच्या पित्याकडच्या कुळाकडच्या 21, इथून मागच्या 14 आणि पुढच्या 7 प्रत्येकी. मागच्या 14 कुठल्या? जे वरती दुर्गतीमध्ये पुढच्या प्रवासात पितर योनीत, पिशाच योनीत, नरक योनीत अशा जेवढ्या योनी आहेत त्यात जे खितपत पडले ते सगळे सद्गतीत आले. आणि पुढच्या 7 पिढ्यांची आत्ताच निश्चिती होऊन गेली. सुरुवात इथेच झाली. बर, कृपेचा आरंभ कुठे झाला? तर ज्या प्रमुख नवनाग देवतांपैकी प्रमुख नवनाग देवता म्हणजे अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिय या 9 नागांपैकी अनंत नागाच्या मस्तकावर ही पृथ्वी आहे. अनंत नागदेवतेच्या माथ्यावर ही पृथ्वी आहे. या पृथ्वीवरच्या प्रत्येक रजतम सत्ववृत्तीतल्या जीवात्म्याचा 84 लक्ष योनीचा भार त्यांच्या माथ्यावर आहे. तर त्यांनी प्रभूंकडे याचना केली की मला 2 जिभा ज्या आहेत की नाही प्रभू, त्याच्या ऐवजी मला सहस्त्र जिव्हा द्या. तर म्हणे का? म्हणे प्रभू 2 जिव्हांनी मी किती रामनाम घेणार, मला सहस्त्र जिव्हा द्या की भरभरून रामनाम मला घेता येईल आणि पृथ्वीचा किती भार झाला तरी मला सहज पेलवता येईल. तर म्हटले प्रभू, म्हटले मी तसं तर नाही करू शकत मी तिच्या विरुद्ध, पण एक वरदान देतो. या पृथ्वीवर जो जीवात्मा रामनामाचं उच्चारण करील त्याचा यत्किंचितही भार तुम्हाला होणार नाही. मग आता त्यांचा भार तुम्ही एकदा रामनाम घेऊन हलका केला म्हणजे पहिला कृपेचा आशीर्वाद अनंत नागदेवतेचा तुम्ही प्राप्त केला, आरंभ झाला तुमचा. 33 कोटी देवी देवतांचे कृपाशीर्वाद त्यांना देणं भागच आहे. बरं, या 33 कोटी देवी देवतांपासून नवनाथांचं सगळं साम्राज्य भिन्न का आहे? का तर 33 कोटी देवी देवता आता फक्त नामावतारात उर्वरित आहेत, पण 9च्या नवनाथ महाराज आता भ्रमंती अवस्थेत अदृश्य रूपात इथे कार्यरत आहेत. हा फरक आहे. नवच्या नवनाथांच्या कृपेने जे काही आवाज येतोय का माझा? हो येतोय दादा, थोडा अडकतोय मध्ये पण येतोय.
आता स्पष्ट ऐकू येतंय का? हो येतोय. हा, 9च्या 9 नाथ आता भ्रमंती अवस्थेत आहेत, अदृश्य स्वरूपात कृपेचा वर्षाव करीत आहेत. त्या कृपेच्या वर्षावातून तुमची जडण त्यासाठी फक्त सज्ज राहा सर्वजण. हो दादा नक्कीच. 9च्या 9 नाथांचं जे देणं राहील ते असं राहील की तुम्हा सर्वांना निरेच्छा अवस्थेपर्यंत पोचत केलं जाईल. निरेच्छा अवस्था म्हणजे काय? की आता एकही इच्छा अशी राहिली नाही की जी पूर्ण होणे बाकी आहे. हो दादा. त्याला निरेच्छा अवस्था म्हणायची. आणि 9च्या 9 नाथांच्या कृपेने त्या अवस्थेपर्यंतचा प्रवास आता तुमचा आरंभीला जातोय. फक्त पूर्ण तन मन धन अर्पून ही रामनाम महाराजांबरोबरची जी वाटचाल आहे ती पदरी पाडून पवित्र करून घ्या. हो दादा. आणि योगीराजजींना मार्गदर्शन सांगितल्यानुसार प्रस्थान स्थानापासून श्री नवनाथ दरबारातून ते नवनाथ सत्वतीर्थ येथून थेट जे जाणं होईल ते श्री हनुमानगडीच्या स्थानी होईल अयोध्येमध्ये. हो दादा. हनुमानगडीचा मान तिथे का गरजेचा आहे? कारण या भूतलावर एकमेव श्री हनुमान क्षेत्र असं आहे की प्रभू रामचंद्रांनी सीता मातेने सर्व परिवाराने अवतार समाप्तीनंतर इथून प्रस्थान करताना भूलोकातून प्रस्थान करताना सबंध भूलोकीच्या उद्धाराची जबाबदारी बजरंगबलींवर सोपविली. आणि बजरंगबलींना तिथे हनुमानगडीच्या स्थळी तीर्थस्थान ते तसं आहे भूतलावरचं की जिथे खुद्द बजरंगबली सिंहासनात आहेत. प्रभू रामचंद्र भगवान माता सीता पाठीशी उभ्या बाकीच्या आजूबाजूने. अन्यथा त्यांचं स्वरूप हे प्रभू रामचंद्रांच्या चरणाशीच पाहायला मिळतंय. हो दादा. पण तिथे सिंहासनावर आहेत कारण संबंध भूलोकीच्या धनस्थितीची जबाबदारी सुद्धा त्यांच्याकडे सोपवली आहे. हो दादा. कुबेर भगवान जे आहेत की नाही त्यांच्याकडे 33 कोटी देवदेवतांच्या धनसंपत्तीच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. त्यामुळे कुबेर उपासनेतून धनप्राप्ती नाही होत. भूलोकी जीवात्म्याला लागणाऱ्या धनसंपत्तीची सगळी जबाबदारी वाटपाची बजरंगबलींवर सोपवली आहे. आणि 1000 वेळा म्हणजे 1000 वेळा सबंध भूलोकीची धनतृष्णा शमवून सुद्धा 1000 पटीने उर्वरित राहील असा धनसाठा बजरंगबलींकडे देऊन ठेवला आहे. ते स्थान म्हणजे श्री हनुमानगडी. आणि तिथून प्रस्थान करताना बजरंगबलींना वरदान दिलंय प्रभू रामचंद्रांनी की इथे माझ्या साम्राज्यात माझ्या भूमीत माझ्या नगरीत जो जीवात्मा प्रथम वंदन तुम्हाला इथे करील त्याचंच वंदन मी तिथे माझ्या गादीवर माझ्या स्थळी स्वीकृत करीन. हे वरदानासहित आहे. त्यामुळे श्री हनुमानगडीची दर्शन भेट झाल्याखेरीज अयोध्येतल्या मुख्य राम साम्राज्याच्या दरबाराच्या दिशेने जायचं नाही. नक्की. तेवढं फक्त स्मरणात असू देत.